युवा नेते जयदादा पवार हे जे आहे ते पालखी रथाचं स्वागत करत असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पालखी जी आहे ती आता काठेवाडीमध्ये दाखल झालेली आहे आणि या पालखीच्या रथाचं स्वागत जे आहे ते युगेंद्र जयदादा पवार यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पालखी बरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी वारकरी चालत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपण दादांशी संवाद देखील साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी एक दादा आज तुम्ही पालखी रथाचं स्वागत करतात, काय भावना आहेत? दादांची सर्वांनाच खूप आठवण येते। मागच्या वेळेस दादा इथंच बसलेले आणि आता आमची तेच चर्चा चालू होती की मागच्या वेळेस दादा जेव्हा पालखीत बसलेले तेव्हा त्यांचे काय काय चर्चा झाली महिलांसंदर्भात, लोकांसंदर्भात आणि कशी दादांची सगळ्यात बारकाईने नजर आहे सगळ्यांवरती। नक्कीच आज पालखी काठेवाडीमध्ये आलेली आहे, कशा पद्धतीचं स्वागत आता तुम्ही वारकऱ्यांसाठी करणार आहात? आता वहिनी पोचलेत काठेवाडीत, माझी तर पहिलीच वेळ आहे इथं आणि मला खूप आनंद वाटला सर्वांना भेटून आणि मी परमेश्वराला प्रार्थना केली की यावेळेस पालखीत काही दुर्घटना झाल्यात त्या सर्वच कुटुंबाला शांतता मिळावी आणि त्यांच्यासाठी पण मी प्रार्थना तशी केली। पाहिलं तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी युवा नेते जय पवार यांनी या पालखीचं स्वागत केलेलं आहे। नवनाथ बोरकर, महाराष्ट्र न्यूज, काठेवाडी।